निवडणुकीला सामोरं जाताना पक्ष नेता जो ज्या पद्धतीने आपल्याला सांगतो त्या पद्धतीने आपण पुढं वाटचाल केली पाहिजे. पक्ष शिस्त ही मोडली नाही पाहिजे. आणि म्हणून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा निर्णय घेणं हे खूप कठीण होतं. कोण क्षमतेचा आहे त्याच्यापेक्षा सगळ्यांनाच एकमेकाची गरज आहे आणि त्यातून मार्ग काढत असताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलाय आणि तो पुढेही देत राहणार आहे. पण मला जे पाहिजे ते मला आत्ताच पाहिजे, ज्या काही गोष्टी आपण त्यांना सांगतो ते जर ऐकत नसतील तर त्याला काही इलाज नाही. ठीक आहे, उमेदवारी नाही मिळाली तर नाराजी होणं स्वाभाविक आहे. शेवटी माणूस आहे. राग, रुसवा, नाराज होणे, खुश होणे, आनंद होणे हे माणसाचे अंतर्भाव गुणधर्म आहे. पण त्यांनी पक्ष शिस्त मोडली नाही पाहिजे आणि इतर पक्षाकडे जाऊन पक्षाला जर डॅमेज करण्याचा जे प्रयत्न करत असतील तर त्यांना पुन्हा पक्षामध्ये कुठल्याच प्रकारचा थारा दिला जाणार नाही. विशेषतः मला सांगायचं की बारो तांबे जो जिल्हा परिषद गट आहे तिथे दोन्ही उमेदवार जे राष्ट्रवादीकडे इच्छुक होते ते दोन्हीही वास्तविक पाहता शिवसेना पक्षाचे होते. माई लांडे तर यापूर्वी राष्ट्रवादीचं काम करत होती, सुनीतादेवी बोर्डे तर पूर्वीपासून शिवसेनेचे होते आणि देवराम शेठ तर शिवसेनेमध्ये होते. मधल्या काळामध्ये ते राष्ट्रवादीत होते, त्याच्या आधी काँग्रेसमध्ये होते, परत शिवसेनेत होते, त्याच्या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्र. ठीक आहे, पण आता दोन्ही उमेदवार समजा इतर पक्षातले आपल्याकडे जर इच्छुक असतील तर त्या उमेदवारांमध्ये एक सक्षम रीतीने पुढे जाणारा उमेदवार कोण आहे याचा निकष सन्मान्य अजितदादा पवार साहेब आणि पक्षाच्या टीमने केला आणि त्यानुसार माई लांडेंचा निर्णय झाला. माई लांडेंचा निर्णय जेव्हा झाला तेव्हा आम्ही खालचे दोन जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांना म्हणत होतो की अजितदादांनी माई लांडेंचा निर्णय घेतला तर तुम्ही इकडून पंचायत समिती लढली पाहिजे. पण कुठल्याही बाबतीत त्यांची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली नाही की आम्ही त्याच्यावर काम करणार नाही. म्हटलं कुणी कोणाबरोबर काम करावं हे तुमचं जरी मत वेगळं असलं तरी पक्ष म्हणून आपण एक संघाने पुढे जात असताना त्यात आपण सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज केले पाहिजे. पण त्यांनी ते ऐकलं नाही.